हा आहे आपला ड्रॉइंगमधील ऑब्जेक्ट किंवा वस्तू 3 डायमेन्शनमध्ये ती या पद्धतीने दिसते. आपल्या प्रश्नामध्ये जशी आहे तशी ती या पद्धतीने दिसते आपणास. याच्या वरील बाजूस निळा रंग आहे दिलेला, टॉप व्ह्यू कडून तो दिसेल. फ्रंट व्ह्यू साठी आपल्याला मी हा लाल रंग वापरलेला आहे आणि साइड व्ह्यू साठी येलो रंग, पिवळा रंग वापरलाय. आणि या ठिकाणी दोन्ही कलर आहेत की याचा अर्थ हे फ्रंट व्ह्यू मध्ये पण हा एवढा भाग दिसणार आहे, तसाच साइड व्ह्यू मध्ये पण दिसणार आहे. ढोबळमानाने आपण पाहिलं तर फ्रंट व्ह्यू आपल्याला असा दिसेल, आपल्याला हा साइड व्ह्यू आपणास असा दिसेल आणि टॉप व्ह्यू आपणास हा असा दिसणार आहे. चला तर प्रत्यक्ष एकदा आपण प्रक्षेपण पद्धतीनं पाहून घेऊया. समोर आपलं मॉडेल आता थर्ड अँगल पोझिशनमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्या पाठीमागे व्हर्टिकल प्लेन आपण इमॅजिन करतो ते व्हर्टिकल प्लेन व्हाईट पेपरवरती आहे. आता आपण इथून लंब प्रक्षेप टाकायचे, म्हणजे आपले जे प्रक्षेप आहे ते असे वेगवेगळ्या कोणामध्ये न जाता फक्त लंब रेषेतच जातील पाठीमागच्या प्रतलावरती. अशा पद्धतीनं आपण हे टाकायचे आहे. आता आपण पाहूया पहिला लंब प्रक्षेप हा फ्रंट व्ह्यू या बाजूकडून आपण पाहणार, तो आपण या वस्तूच्या वरील कोपऱ्यामध्ये इथं टाकू या कॉर्नरला. या ठिकाणी त्याच्या बाजूची जी अखंड रेषा आहे त्याच्या ऐवजी पूर्ण रेषा, म्हणजे आपल्याला इथं एक बिंदू फक्त पाठीमागच्या प्रतलावरती मिळतोय आणि तो आपण हायलाइट करूया. तर ही वरील रेषा फक्त आपल्याला आडवी दिसते. तसंच लंब पाहत गेलो तर या बिंदूपर्यंत ही रेषा आडवी दिसते आणि त्यामुळे ती मी रेषा इथं काढतो. पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीने रेषा ही खाली आलेली आहे. फक्त ही सरळ रेषा दिसते. पाठीमागचा याच्या मध्यभागी जो काही भाग आहे या ठिकाणी, तो आपण इथून लंब पाहत असताना दिसणार नाही. म्हणजे आपल्याला फक्त ही उभी रेषा, तसंच ही आडवी, पुन्हा उभी रेषा, पुन्हा आडवी रेषा या कोपऱ्यापर्यंत दिसणार आहे. तर त्या पद्धतीनं मी इथं काढतो. पुन्हा या कोपऱ्यातून जर आपण पाहिलं तर आपल्याला पुन्हा ही संपूर्ण रेषेसाठी एक बिंदू आणि संपूर्ण या कडेसाठी इथपर्यंत एक रेषा अशी सरळ स्वरूपात आपल्याला मिळणार आहे. तसंच त्याच्या या बाजूची जी उभी रेषा आहे ती देखील अशाच पद्धतीनं लंब रेषेत आपल्याला इथं पाहायला मिळेल. बरोबर या कडेवरती आपण प्रक्षेप टाकले असता. पुन्हा या ठिकाणी पहा, हा आहे अर्धवर्तुळाकार, परंतु तो आपण आता ज्या दिशेतून पाहतोय तो दिसणार नाही. तो फक्त आपल्याला एक सरळ आडवी रेषा दिसणार आहे. हा सगळा पृष्ठभाग सरळ आडवी रेषा दिसणार आहे. तसाच खालील पण रेषा आपल्याला पूर्ण सरळ आडवी दिसेल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या पद्धतीने आपला हा टॉप व्ह्यू दिसणार आहे. लक्षात जर घेतलं तर पाठीमागची ही बाजू आहे त्यासाठी आपणास एक सरळ रेषा दिसेल. पुन्हा काटकोनात या बाजूनं पुन्हा त्याच मेजरमेंटमध्ये आडवी एक रेषा, उभ्या या दोन रेषा निम्म्यापर्यंत दिसतील आणि नंतर हा अर्धवर्तुळाकार भाग जो आहे तो पुढे शेवटी आपणास अर्धवर्तुळाकार भाग दिसेल. आता साइड व्ह्यू कडून पाहत असताना आपण साइड व्ह्यू साठी पहा, उलट्या एल आकाराचा पिवळ्या रंगाचा पृष्ठभाग दिसतोय. हा सर्व ही पाठीमागची उभी रेषा पूर्णपणे पाठीमागे दिसेल. वरची इतकीच 20 मिलीमीटर आडवी असणार आहे ती, नंतर ही उभी 40 आणि हा पृष्ठभागासाठी पूर्ण एक
सपाट रेषा, एक सरळ रेषा आपल्याला दिसेल लंबरेषेत यासाठी. तशीच खालील पृष्ठभागासाठी जर आता आपल्याला माहीत झालेलं आहे की हा भाग वक्राकार आहे, परंतु साईड व्ह्यूमध्ये तो वक्राकार दिसणार आहे. वक्राकार आपल्याला टॉपव्ह्यूमध्ये इथं दिसलेला आहे या ठिकाणी. त्यामुळे ही सरळ रेषा पूर्ण दिसेल. तशीच तळाची रेषा पण सरळ दिसेल. उभी यावर अर्धवर्तुळाच्या व्यासाच्या बिंदूला सरळ रेषा आपल्याला दिसते आहे. तिथं दोन कलर दिसत आहेत. त्याचं कारण की ते भाग दोन्ही आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये दोन्हीकडे दिसत आहेत. तर आता हे जर पाहिले काढले असता आपणास या पद्धतीनं फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यू दिसेल. साईड व्ह्यू या पद्धतीने दिसेल. आता या साईड व्ह्यू मध्ये जी एक बाब आहे की साईड व्ह्यू मध्ये आपणास इथं सरळ रेषा दिसते, परंतु आपल्यास माहीत झालेली की इथं एक खाच आहे जी आपल्याला या बाजूकडून दिसत नाही, परंतु ती आतमध्ये आहे. हे आपणास दुसऱ्या दोन व्ह्यू मधून ज्ञात झालेलं आहे, माहिती झालेलं आहे. त्यावेळी आपण या ठिकाणी त्यासाठी तिची डॉटेड रेषा काढतो. या ठिकाणी तशी तिची डॉटेड रेषा येईल. दिलेल्या प्रश्नाकडं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर सर्वप्रथमच्या पहिल्या कृतीमधलं फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू कुठं येतो त्यानुसार पाहिलं असता फ्रंट व्ह्यू आता या बाजूला येतोय, टॉप व्ह्यू त्याच्यावरती आणि साईड व्ह्यू या बाजूला येईल. तर आता या ठिकाणी मी थोडीशी आधी पूर्वतयारी केलेली आहे. XY अक्ष काढलेले आहेत आणि 20 अंतरावरती समांतर आडव्या आणि उभ्या रेषा काढून घेतलेल्या आहेत. आता आपण व्ह्यूचं समोरून निरीक्षण केलं असता एकूण लांबी त्याची 20 अशी 3 टप्प्यामध्ये 60 मिलीमीटर येत आहे. तर आपण ती 60 मिलीमीटर मार्किंग या लांबीच्या बाजूला म्हणजे आडव्या 20 अंतरावरच्या समांतर रेषेवरती करून घेऊया. उंची देखील 60 मिलीमीटर आहे आणि ती देखील 20 अशी 3 टप्प्यात आहे. त्यामुळे वरून आपण 20, 40 आणि 60 या पद्धतीने 3 मार्किंग करून घेतली. आता या मार्किंग मधून आपणास आडव्या आणि उभ्या समांतर रेषा काढायच्या आहेत. सर्वप्रथम आडव्या रेषा काढू म्हणजे उंचीच्या, आणि उंची फ्रंट व्ह्यू आणि साईड मध्ये कॉमन असल्यामुळे आपण ती साईड व्ह्यू कडे पण काढू. तसंच त्याचा दुसरा टप्पा आणि तिसरा शेवट. आता उंचीची बाजू जर पाहिली असता झालेली आपण मार्किंग करून, आता लांबी जी फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये कॉमन आहे त्यासाठी आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये एकाच वेळी या रेषा घ्यायच्या आहेत मार्किंगच्या. पहिली 20 ऑलरेडी आहे, दुसरी आता या लांबी आणि उंचीच्या मार्किंग झाल्यानंतर आवश्यक त्या रेषा आपण स्पष्ट करायच्या आहेत. ते आपण आता स्पष्ट करू. समोरून पाहताना हा आपल्याला सी आकाराची खाच दिसेल, म्हणजे दोन्ही बाजूने 20 अंतर आणि मध्ये 20 अंतरची रेषा थोडी 20 अंतर खाली आहे, 20 मिलीमीटर म्हणजे अशा स्वरूपाची खाच. वरून 40 खालून 20 अंतरावरती आपल्याला एक स्पष्ट कडा दिसणार आहे. ती पूर्ण लांबीची दिसणार आहे. तो अर्धवर्तुळाकार भाग आहे, परंतु त्याचा अर्धा भाग जो आहे अर्धवर्तुळाचा तो आपल्याला पूर्णपणे दिसणार आहे. अशा पद्धतीने आता उभ्या रेषा आपण ज्या आहेत आवश्यक त्या स्पष्ट करतो.
अशा रीतीने आपला फ्रंट व्ह्यू इथं पूर्ण होतं आहे. फ्रंट व्ह्यूच्या लांबीची प्रोजेक्शन वरती घेतलेले आहेत. आता टॉप व्ह्यूसाठी आपण अधिकचं लागणार आहे ते रुंदीचं प्रोजेक्शन एकूण रुंदी 80 मिलीमीटर तिथं मार्किंग करून आपण त्यानंतर 20, त्यानंतर 30 म्हणजे 50 आणि शेवट 80 अशी ही 30 मार्किंग्स करून घ्यायचे आहेत. आणि या मार्किंगमधून पुन्हा आपण 50 आडव्या रेषा काढायच्या आहेत. पहिल्या 30 वरती आपण सेंटर लाईन आतल्यात सेंटर लाईन काढू, कारण त्या ठिकाणी आपणास अर्धवर्तुळाचा सेंटर मिळवायचा आहे. त्यासाठी 2 सेंटर लाईनचा छेद असणं आवश्यक आहे. या सेंटर लाईन नंतर पुढच्या ज्या 2 आडव्या रेषा येतात त्या स्पष्ट येत आहेत, त्यामुळे त्या पूर्णपणे स्पष्ट करून घेऊ. यानंतर आपणास या रेषा इथं 30 अंतरापर्यंत सरळ रेषेत येणार आहेत उभ्या, आणि त्यानंतर अर्धवर्तुळ सुरू होणार आहे. तर या 2 बाजूच्या रेषा 50 मिलीमीटर पाठीमागून आपण स्पष्ट करून घेऊ. नंतर या ठिकाणी लगेचच आपण ते खाच जी आहे ती पाठीमागच्या 20 मिलीमीटरच्या उभ्या पट्टीमध्ये आहे. त्यासाठी वरून ते दिसणाऱ्या त्याच्या 2 कडा आणि शेवटची 30 पर्यंतची रेषा. आता या ठिकाणी आपल्याला अर्धवर्तुळ काढायचं आहे, म्हणजेच आपणास त्याची सेंटर लाईन काढणं आवश्यक आहे दुसरी, की जी या दोन्हीचा छेदबिंदू म्हणजे जो वर्तुळाचा सेंटर असेल अर्धवर्तुळाचा. आता आपण हे अर्धवर्तुळ काढूया. त्यासाठी दोन्ही सेंटर लाईनचा छेद असलेला बिंदू जो आहे तो या अर्धवर्तुळाचा सेंटर आहे. आणि मग या सेंटरवरून आपण हे अर्धवर्तुळ पूर्ण करूया. यानंतर या अर्धवर्तुळ असणाऱ्या या टॉप व्ह्यूमध्ये जी आपल्याला रुंदीची मापं मिळालेली आहेत ती मापं आपण त्याच वेळी वाय अक्षावर ट्रान्सफर केली असतीलच, नसतील तर ती करून घ्यायची. आणि मग आपणास साईड व्ह्यूसाठी असणारी आवश्यक जी रुंदीची मापं आहेत ती इथून मिळत आहेत. आणि मग ही मापं आपण वाय अक्षावरून एक्स अक्षावरती घ्यायची. कंपासच्या साहाय्याने एक्स आणि वाय अक्षाच्या छेदबिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक टेकवून वाय अक्षावरती घेतलेली मापं पण एक्स अक्षावरती ट्रान्सफर करून घ्यायचे, म्हणजे फिरवून घ्यायचे. अक्षापासून अक्षापर्यंत घ्यायचे नेमल्याचे आणि दोन्ही अक्षाच्या छेदबिंदूवरून घ्यायचे.
या अक्षावरती आल्यानंतर हीच माप आपण लंबरेषेत खाली घ्यायची आहेत. आणि आता जो भाग आपणास आवश्यक आहे ड्रॉइंगमध्ये जो दिसणारा आहे तो आता आपण इथं ठळक करून घेऊ. सुरुवातीला ही पाठीमागची पट्टी जी उभी आहे पूर्ण उंचीची, तिची वरची कडा, त्यानंतर या कडेपासून शेवटपर्यंत एक सरळ आडवा पृष्ठभाग, त्याची ती आडवी कडा, सर्वात खालील बाजू जी आहे ती पूर्ण रुंदीची सपाट आडवी कडा, यानंतर उभ्या रेषा. उभ्या रेषा पाठीमागची उभी रेषा पूर्ण येणार, त्याच्या आतमधली वरून 40 पर्यंत येणार, म्हणजे खालून 20 पर्यंत येणार वरून, आणि त्यानंतर शेवटची ही पट्टी ही 20 अंतराची. यानंतर दोन गोष्टी राहतात की ही सेंटर लाईनचं प्रोजेक्शन आपण इथे घेतलंय, म्हणून इथेही ती सेंटर लाईन थोडीशी काढायची. आणि ही जी खाच आहे ती आता आपण इकडून पाहतोय म्हटल्यानंतर ही खाच आपल्याला इकडून दिसत नाहीये, परंतु आतल्या बाजूस ती आहे हे आपल्याला ज्ञात झाले. त्याबद्दल ती आतली कडा जी आपल्याला बाहेरून दिसत नाहीये त्यासाठी आपण इथं डॉटेड लाईन काढणं आवश्यक असतं. ती डॉटेड लाईन इथं काढूया आपण. तसंच या इथंही आपण सेंटर लाईन काढणं आवश्यक होतं. फ्रंट व्ह्यूमध्ये काढू. या पद्धतीत आता आपलं काम राहिलेलं आहे ते म्हणजे माप देणं. माप देण्यासाठी मी पूर्वीच्या इतर सर्व व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे कॉमन माप जी आहेत जी दोन्हीमध्ये समान आहेत, दोन व्ह्यूच्या दरम्यान, ती माप तिथंच दिलेलं जास्त चांगलं असतं. आणि लिनियर पद्धतीनं द्यायचं, म्हणजे उदाहरणार्थ फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमधली जी लांबी कॉमन आहे त्यासाठी आपण इथं मापाची डायमेन्शन रेषा एक काढू. तसंच फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू इथं रुंदी कॉमन आहे, ती रुंदीसाठी आपण इथं दुसरी डायमेन्शन रेषा काढूया. आणि फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये उंची कॉमन आहे, तर त्यासाठी आपण उंचीची एक रेषा इथं घेऊ. आता यानंतर आपण अन्य ठिकाणी माप कोणतीही द्यायची आवश्यकता नाही आहे, लक्षात घ्या. बरेच जण इथंही लांबी दिली इथंही देतात किंवा इथं देतात, इथं उंची दिली की पुन्हा इकडेही देतात. याची काही आवश्यकता नसते. आपण लिनियर पद्धतीने माप द्यायची, तिची टोटल द्यायची सुद्धा आपण गरज नाही आहे. बेरीज करून ती टोटल पाहता येते. मापाच्या रेषेच्या शेवटला ज्या उभ्या रेषा, ज्या आपल्या प्रोजेक्शन रेषा आहेतच फिकट पेन्सिलच्या, त्याच्यावर तेवढाच भाग आपण स्पष्ट करायचा आहे. बाण अंकुशदार आणि लांबट आकाराचे असावेत, पसरट जास्त काढायचे नाहीत. उंचीची माप जी आहेत ते रेषेला समांतर आणि उभ्या रेषेच्या डाव्या बाजूस द्यायची आहेत. सर्वसाधारण रेषेच्या मध्यभागी एकसारख्या उंचीमध्ये सर्व नंबर्स. आता यानंतर
आपला भाग राहतो लेटरिंगचा, नावे देणे. त्यासाठी प्रत्येक व्ह्यूमध्ये 2 फिकट समांतर रेषा काढू 5 ते 6 मिलीमीटर उंचीच्या, आणि त्या ठिकाणी ही नावं व्ह्यूची आपण इथे द्यायची आहेत. त्यासाठी छोटी पट्टी वापरायची. अशा रीतीने ही तिन्ही नावं लिहिल्यानंतर अनावश्यक झालेल्या रेषा, म्हणजे व्ह्यूच्या बाहेरपर्यंत गेलेल्या रेषा, 2 व्ह्यूच्या दरम्यानच्या नाहीत त्या ठेवायच्या. त्याच्यापेक्षा बाजूला गेलेल्या जास्त रेषा, अक्षरांसाठी जे झालेल्या जादा रेषा, ह्या ओढून ड्रॉइंग नीट स्वच्छ करावं. अशा रीतीने हा प्रश्न आपला सोडवून संपलेला आहे.